तर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटेवरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाली तर त्यात गैर काय असं छगन भुजबळ म्हणाले। तर या भेटीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर मात्र संतापल्याचं पाहायला मिळालं। जयंत पाटलांनी लाचार होण्याची ही तयारी असल्याचं पडळकरांनी म्हटलंय। त्यामुळे या भेटीवरून महायुतीमध्ये काहींच्या विरुद्ध मतं असल्याचंही समोर येत आहे। आमची पण चर्चा होती। माझ्या शेजारीच बसतात जयंत पाटील, त्याच्यानंतर काय जितेंद्र आव्हाड, बोलत असतो, चर्चा करत असतो। काय बिघडलं? असं आहे की आम्ही शत्रू नाहीत, आम्हाला हा धडा मिळालेला आहे की विरोधी पक्ष आहे, त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत, पण आम्ही काही एकमेकांची शत्रू नाहीत। संघर्षाने त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये आणि त्यामुळं सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत हे सामान्य लोकांना पण माहीत आहे। हे काही मीच बोलतोय अशातला भाग नाही। सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे अशी धारणा ह्या लोकांची झालेली आहे। मग त्यासाठी लाचार किती जरी व्हावं लागलं तरी ती होण्याची त्यांची तयारी आहे असं एकंदरीत त्यांच्या वातावरणावरून आता दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।